पुढे नेत असताना ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं आणि मती, नीती, गती, वित्त आणि स्वाभिमान कोणत्याही माणसाला जगण्यासाठी आवश्यक मती, त्याचा विचार, मती असल्यानंतर त्या चालण्याची नीती, जर मती आणि नीती योग्य असेल तर त्याला गती प्राप्त होईल आणि गती प्राप्त झाली की त्याच्याकडे वित्त येईल, पैसा येईल आणि पैसा जर आला तर तो स्वाभिमान जागृत होईल आणि या पाचही गोष्टी यायच्या असतील तर त्याच्यासाठी एकमेव औषध आहे, एकमेव उपाय आहे आणि ते म्हणजे शिक्षण, ते म्हणजे विद्या. ते विद्येचं महत्त्व ओळखून ज्यांनी भारतातली पहिली शाळा सुरू केली आणि शिक्षणाचं महत्त्व जे गाव खेड्यापर्यंत घेऊन गेले ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं त्या पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले याच विचारधारेला ज्यांनी पुढे नेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ज्यांना लाभला ते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज याच विचारधारेला पुढे नेत असताना ज्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मानवी मूल्याच्या माध्यमातून आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून आदर्श असा भारत राष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न केले ते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्यांनी दिवसा गाव स्वच्छ केले आणि रात्री लोकांचं मन मस्तक स्वच्छ केलं असे खरे राष्ट्रसंत संत गाडगेबाबा याच परंपरेला पुढे नेत असताना जे जातीनं जैन होते परंतु त्यांनी सांगितलं एक वेळेस बापाचं नाव बदलील परंतु शिवाजी महाराजांचं महाविद्यालयाला दिलेलं नाव बदलणार नाही असे कर्मवीर भाऊराव पाटील याच विचारधारेला पुढे नेत असताना ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रशियापर्यंत घेऊन गेले, ज्यांनी रशियामध्ये नेऊन शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला, ज्यांचं साहित्य 35 कादंबऱ्या, अनेक कथा संग्रह आणि जे पण जगले असे खरे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे याच विचारधारेला पुढे नेत असताना ज्यांनी सांगितलं मोळी विका पण शाळा शिका असे सांगणारे संत भगवान बाबा ज्यांनी स्वतः शाळा चालू केल्या, ज्यांनी स्वतः वसतिगृह चालू केले आणि ज्यांनी त्यांच्या कीर्तनात सांगितलं सत्य शोधू जाता पोथी पुराणात तो एक पाखंडी समजावा. सत्य शोधण्यासाठी जो पोथी आणि पुराण चालतो तो पाखंडी आहे. सत्य शोधू जाता पोथी पुराणात तो एक पाखंडी समजावा. सत्य होय अंतर्यामी शोधीजी स्वतः. तुम्हाला जर सत्य शोधायचं असेल तर स्वतःचं परीक्षण करा, स्वतःची वागणूक एकदा तपासा, तुम्हाला सत्य लक्षात येईल हे सांगणारे. आणि याच विचारधारेला पुढे नेत असताना ज्यांनी सगळ्या या महामानवाबरोबर ज्या ज्या संतांनी राष्ट्रपुरुषांनी भारत घडवण्यासाठी प्रयत्न केला आणि आज ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि या तमाम व्यक्तिमत्वांना मी रामेश्वर त्रिमुखे आज मानाचा मुजरा करतो आणि आपल्याशी संवाद साधतोय. छत्रपती शिवाजी महाराज घडण्याची परिस्थिती एकदा आपण बघूया. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील मी वारंवार म्हणलो शहाजीराजे, पण तू राजे नव्हते तर ते कोण होते बोलत चला, सरदार होते. म्हणजे आदिलशहाकडे सरदार होते. राजा व्हायचा असेल तर राणीच्या पोटातून जन्म घ्यावा लागायचा. आता लोकशाही आहे, आता कुणालाही होता येतं. त्या काळामध्ये राजेशाही होती आणि राजेशाहीत काय होतं, राजाचा मुलगाच राजा होऊ शकत होता. सरदार आणि स्वतःच्या मुलाला राजा बनवायचं अशक्य गोष्ट आहे. सरदाराची पत्नी जिजाऊ ती स्वप्न बघते की माझ्या मुलाला राजा करायचं, जे अशक्य आहे. परंतु का स्वप्न बघते, लखुजीराव जाधव सिंदखेडचे जिजाऊचे वडील, इकडे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, हे म्हणजे नात्यातनी एक परंतु एक निजामशहाकडं एक आदिलशहाकडं. आणि मराठेशाहीचे सरदार लढतात कुणासाठी, आदिलशाह आणि निजामशहासाठी. आणि यांच्यामध्ये सतत युद्ध व्हायचे आणि युद्धामध्ये हे सरदार मारले जायचे. स्वतः खंडागळ्याच्या हत्ती प्रकरणामध्ये जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव मारले गेले.
आणि इकडे शिवाजी महाराजांचे चुलते संभाजी भोसले हे सुद्धा मारले गेले। जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी बघितलं की हे कुठेतरी आपल्याला याच्यातून मार्ग काढावा लागेल आणि मग स्वराज्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात रुजली आणि मग स्वराज्य घडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। ही गोष्ट आपल्याला सगळ्याला माहित आहे। आपल्याला युद्धापलीकडचे शिवाजी समजून घेत असताना शिवाजी महाराजांनी फार जास्त काही लढाया केल्या नाहीत। एक 5 ते 6 लढाया सोडल्या तर शिवाजी महाराजांची राजनीती ही फार महत्वाची आहे आणि त्या राजनीतीमध्ये सर्वात महत्वाचा पैलू होता त्यांचं समाजकारण। रयतेच्या हितासाठी शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्यभर लढले। म्हणजे शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्ष। मावल्यांनो, या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 44 वर्ष जिजाऊ सोबत होत्या। जिजाऊ सोबत होत्या, जिजाऊ मार्गदर्शन करायच्या। ज्या वेळेस शिवाजी महाराजांना वयाच्या 6व्या वर्षी बंगळूरला पाठवण्यात आलं, बंगळूरला म्हणजे जिजाऊ स्वतः बाल शिवबा आणि निवडक मावळ्यांसह बंगळूर या ठिकाणची जहागिरी मिळाल्यानंतर म्हणजे हे बंगळूरला आणि स्वतः शहाजीराजे सरदार म्हणून इकडे पुणे परगण्यामध्ये पुणे विभागामध्ये त्या ठिकाणी मात्र उत्तम शिक्षकाची नेमणूक केली। त्या ठिकाणी घोडेस्वारी, घोडे हत्ती यांची नाडी परीक्षा, तलवारबाजी, भालाफेक याबरोबरच मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी ज्या काळामध्ये या भाषांची गरज होती या 4 भाषा स्वतः शिवाजी महाराजांनी शिकून घेतल्यात। आम्हाला शिवचरित्रातून पहिला बोध घ्यावा लागेल की आम्हाला किती भाषा येतात। म्हणजे आमचा राजा जर त्याला 4 भाषा येत असतील, त्याच्या मुलाला 8 भाषा येत होत्या। युवराज संभाजीला 8 भाषा यायच्या, 4 पुस्तकं लिहिलीत, बुधभूषण, 7 शतक यासारखी जी 4 पुस्तकं लिहिलीत कुणी? संभाजीराजांनी। आम्हाला किती भाषा येतात? शिवचरित्रातून पहिलं आम्ही बहुश्रुत झालो पाहिजे। आज जगाची संपर्क भाषा आहे इंग्लिश। आम्हाला इंग्रजी मध्ये संवाद साधण्याची कला उपजत झाली पाहिजे। ठीक आहे, आमचं वय जर झालं असलं तर आमची मुलं त्या दृष्टीने होण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील। आज जी गरज आहे त्या गरजेनुसार आम्ही त्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठी, आमच्या मुलांवरती संस्कार करण्यासाठी आमचा पैसा खर्च केला पाहिजे। मी सुरुवात करताना एक अभंग म्हणलो होतो, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। धन जोडा, धनाची फार गरज आहे, परंतु ते कसं? उत्तम व्यवहाराने। उत्तम व्यवहार म्हणजे चांगल्या व्यवसायाने। एकच उदाहरण तुम्हाला सांगतो, राग येऊ देऊ नका, आला तरी काय हरकत नाही। मी घनसावंगी तालुक्यामध्ये एक खालच्या भागातलं एक माजी आमदार आहे, नाव तुम्ही समजून घ्या। त्यांनी अंबडमध्ये सुरुवातीला एक हॉटेल टाकलं होतं। हॉटेल जरा चुकीचं होतं। त्या माजी आमदाराचं पोरग सकाळी 8 ला तोंड धुतल्यानंतर सकाळपासून सुरुवात करते। तुमच्या बऱ्याच जणांचे नाव लक्षात आलं असेल। तुम्ही जे करताल ना, जागेवर परत फेडेक। टोपीवाले काका हसले। तुम्ही आता पहिल्याने कसं होतं, बापानी करायचं मग पोरग फेडणार। आता तसं नाही, मावशी बी खरं मान लागल्या। जागेवर शिवचरित्रातून काय शिकायचंय? आत्ता केलं आत्ता लगेच जागच्या जागेवर तुम्हाला रिटर्न करायचंय। माझा आणि त्यांचं काय नाही, परंतु जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला जगद्गुरूचं प्रमाण आहे, माझं नाही। जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल। त्याला गती कशी मिळेल? उत्तम। आणि उत्तम गतीसाठी
नम्रतेची विनंती आहे की आपण दुसऱ्याच्या संसाराची राख रांगोळी होईन असे धंदे करू नका. धन जोडण्यासाठी व्यवसाय करा. मला या गावाचं सगळ्यात महत्वाचं नवल हे वाटतंय की ज्यांनी ज्यांनी व्यवसायास सुरुवात केली त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख केला, त्यांच्यासाठी या ठिकाणी चांगले शब्द वापरले, त्यांचा सत्कार केला. व्यवसाय करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून व्यवसाय कोणता करावा तर पुरुषोत्तम खेडेकर म्हणायचे की बुटाच्या पालीस पासून तर डोक्याच्या मालीस पर्यंत कोणताही व्यवसाय करा, परंतु व्यवसाय करा, कारण उत्तम व्यवसाय केल्याने तुमची प्रगती होणार आहे. म्हणून दुसरं आम्हाला शिवचरित्रातून काय शिकायचंय तर उत्तम व्यवसाय. पहिले काय घ्याल तर आपलं विसरू नका. बर आठव थोडस लक्षपूर्वक दुसरं लक्षात ठेवा, उत्तम व्यवसाय केला पाहिजे म्हणजे. आणि तुमचं गाव ते करत आहे त्यासाठी निश्चितपणे मी एकदा तुमच्या गावासाठी मी जोरदार टाळ्या वाजवतो. तुम्हाला वाजवायचे तर वाजवा. तिकडे बसलेल्या आताही पण हसायला लागल्या का हरकत नाही. ओमकार भाऊ कार्यक्रम सक्सेस झाला. मुद्दा होता आपला उत्तम व्यवसाय. म्हणून व्यवसाय चांगले करा. शिवचरित्रातून दुसरं मी बऱ्याचदा थोडस वारकरी संप्रदायाचा माझ्यावरती थोडस विचारांचा अनुयायी आहे आणि तुमचं गाव ही त्या परंपरेला मानणार आहे. याच्यातून काय होतं जर उत्तम आपल्याला जर संस्कार मिळाले, शिवाजी महाराजांचं राज्य घडण्यासाठी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराज स्वतः संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जात, त्यांचा सल्ला घेत. आता ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये गाठा आहे त्यांना या गोष्टी त्या पायकीचे जे अभंग आहेत ना ते त्यासाठीच आहे, सैनिकासाठी आहेत. मी ते पुढे बोलता बोलता बोलणार आहे, पण आपला मुद्दा आहे की उत्तम व्यवसाय करा. आणि चुकीचा व्यवसाय करणाराचा काय परिणाम होतो मी तुम्हाला साधं सुद्धा उदाहरण नाही सांगितलं, सगळ्यात मोठं उदाहरण सांगितलं. दुसरं एक उदाहरण सांगेन. अनेकांनी ढाबे टाकले, वर्ष 2 वर्ष चलत आहे बंद. परंतु तुम्हाला अंबड मधलं एक हॉटेल सांगतो मी. आमचे लाडसाहेबांच्या तिथंच एक हॉटेल आहे. तिथं म्हणजे 20 वर्ष झालेत. त्या हॉटेलचा जो व्यवसाय आहे किंवा चहा आहे किंवा त्याची रेट वाढलेत, परंतु ते हॉटेल आजही बंद नाही. कोणतं हॉटेल आहे ते? कैलास हॉटेल. व्यवसाय उत्तम आहे म्हणजे आज तिथं 20 रुपयापर्यंत चहा आहे. पण तुम्ही बघा काही ढाबे टाकले, सम्राट टाकला, फलाना टाकला, बस स्टँड तिथं होता तेव्हा आमच्या तिकडं बंद पडला. लय भारी पण चालला किती. शिवचरित्रातून हे शिकायचंय. उत्तम व्यवसाय करा, निष्ठा, आणि जे पण करणार आहे ना पूर्ण क्षमतेने, अर्धवट नाही. शिवचरित्रातून हे शिकूया. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, त्यांना म्हणजे एक वाटतंय की हे खूप चांगलं चालू आहे. ताई पण हसायला लागल्यात. चला मी पुढे जातोय. शिवचरित्रातली सगळ्यात महत्वाचं शिक्षणासाठी खर्च केलाय, शिक्षकाची नेमणूक केली आहे. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी शिक्षकाची नेमणूक केली आहे. उत्तम शिक्षक नेमले आणि त्या उत्तम शिक्षणाचा फायदा जिजाऊंनी ते घडून घेतलंय. एक प्रसंग सांगतो. घोडेस्वारी शिकवणं चालू आहे बंगळूरमध्ये. शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत आणि घोडेस्वारी चालू आहे. येता येता शिकता शिकता असं अंतर राहिलं, त्या ठिकाणी घोड्यावरून शिवाजी महाराज पडले. जिजाऊ बघतात. सरदार म्हणजे एक सैनिक होता, पळत चालला होता त्यांना उचलायला. त्याला सांगितलं थांब, उठू दे स्वतःला. खरचटलं, पडले, उठले स्वतः, कुणीच येत नाही बघितलं. पुन्हा घोड्यावर बसले, आले आणि आईवर रागावल्यासारखं केलं. मातोश्री तुम्ही माझ्या मदतीला का येऊ दिलं नाही? स्वतः पडल्याशिवाय तुला त्या घोड्यावर बसण्याची जी शैली आहे, दुसऱ्याचा टेकू घ्यायची किंवा दुसऱ्याची मदत घ्यायची ही जी सवय आहे ती सवय चुकीची आहे. तुला आता स्वतः घोड्यावर बसणं. आपण सगळेजण सायकल शिकलेलो आहोत.
सायकल असं कुणीच नाहीये जे एकदाही न पडता सायकल शिकलंय. म्हणजे शिकण्याचं जे आहे सुरुवातीला कुणीच तरबेज नसतंय. म्हणून आपल्याकडे जर काही थोडंसं सुरुवातीला चुकत असतील तर हरकत नाहीये, परंतु प्रयत्न करा. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होऊ शकतात, फक्त आपले प्रयत्न गरजेचे आहे. एक सोपं उदाहरण तुम्हाला, एकदम सोपं, जे पुन्हा गाठीत आहे पण मी तिकडे जाणार नाहीये. कठीण अशा खडकाला संततधार जर पाणी पडत राहिलं तर तो खडक सुद्धा भेदल्या जातो. सतत फक्त पाहिजे, आपलं सातत्य पाहिजे. सातत्य जर असलं तर ते शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सातत्य होतं आणि ते आपल्या कामामध्ये सतत त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. जिजाऊंनी काय केलं तर स्वतः शिवाजी महाराजांना शिक्षणासाठी व्यवस्थित केलं. 12 वर्षानंतर पुन्हा त्यांना पुण्यामध्ये आले. पुण्यात त्या काळामध्ये आदिलशहाचा एक सरदार होता मुरार जगदेव. त्या मुरार जगदेवने काय केलं होतं, पुण्याला शापित भूमी डिक्लेअर केली होती. या ठिकाणी कुणी वस्ती करायची नाही. आणि पुन्हा त्यानंतर एक त्या ठिकाणी पहार रोवली, त्याच्यावरती फाटकी चप्पल, तुटका झाडू आणि सांगितलं की इथं कुणी वस्ती करायची नाही. जर वस्ती केली तर त्याचा निर्वंश होईल. जिजाऊंनी आल्या आल्या काय केलं, म्हणजे जी अंधश्रद्धा होती लोकांच्या डोक्यात पेरलेली ती नष्ट केली. ती चप्पल काढून फेकली, ती केरसुनी काढून फेकली आणि ती पहार पण उपटली. आणि त्या जागेला, त्या भूमीला नांगर धरला आणि ती जमीन नांगरून घेतली. ती सगळा परिसर नांगरून घेतला आणि ज्या ठिकाणी ती रोवलेली पहार होती त्याच ठिकाणी घर बांधलं, ज्याला लाल महाल म्हणतात. तुम्ही आजही जर पुण्याला गेले तर त्या ठिकाणी बघा, तिथं शिल्प आहे, शिवबा आणि जिजाऊंनी नांगर धरलेला आहे. हा नांगर सांगतोय की डोक्यातली अंधश्रद्धा नष्ट करा. कोणत्याही भूमीला जर तिची मेहनत केली तर आपण तिला उत्तम करू शकतो. ही आणि जे आम्हाला सांगितलं जातंय की मांजर आडवी गेली तर काम होत नाही, फलानं झालं तर ते काही नाही, सगळं साफ खोटं आहे. हे आम्हाला जिजाऊंच्या आणि शिवबांच्या चरित्रातून लक्षात येतं. ही गोष्टही या निमित्ताने आम्ही समजून घेतली पाहिजे. आम्हाला पुण्यामध्ये जो लाल महाल आहे तो आम्ही कधीतरी बघितला पाहिजे. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत असताना, शिवचरित्र समजून घेत असताना जे किल्ले आहेत स्वराज्यामध्ये, आज एकूण 300 किल्ले आहेत. 300 किल्ले असताना एकही किल्ला ताब्यात घेतल्यानंतर किंवा त्याची डागडुजी केल्यानंतर कोणत्याच किल्ल्यावर सत्यनारायण केला नाही, कोणत्याच किल्ल्याची वास्तुशांती केली नाही, कोणताच किल्ल्याला बांधल्यानंतर समोर उलटी भावली लटकवली नाही. मिरच्या, लिंबू कशाला असते? मिरच्या लिंबू हे लहान मुलं खरं सांगतात कशासाठी असते? नाही नाही, लिंबू आणि मिरच्या काय करता तुम्ही, कशासाठी वापरता? घरी भाजी भाकर खाण्यासाठी, बरोबर आहे. आमच्या काही लोकांच्या कुठून डोक्यात आली अंधश्रद्धा, त्यांनी ते लटकवले. ही साफ खोटं आहे, याच्याला कुठेही प्रमाण नाहीये. आणि आम्ही शिवचरित्र समजून घेत असताना याची ती उलटी भावली, तीलाच उलट केलेलं आहे आपण. ती काय आपल्या घराचं संरक्षण करील, जी स्वतः उलटी आहे. ही आमच्या डोक्यातली अंधश्रद्धा आहे. ती कुणी काढली आहे तर ती शिवचरित्र सुद्धा काढली होती. एकच प्रसंग सांगून पुढे जाईल. म्हणजे स्वराज्याचं तोरण बांधण्यापूर्वी 1645ला 15 वर्षाच्या शिवाजी महाराजांनी शपथ घेतली बालसवंगड्याचं की स्वराज्य निर्माण करायचंय. मित्र जमवले आणि शिवाजी महाराज जे बालशुभा 15 वर्षाचे असताना जो मावळ खोऱ्याचा जो परिसर आहे त्या सगळ्या परिसरामध्ये फिरायचे, कुणाच्या शेतात, कुणाच्या घरी, आणि तिथं जे असेल ते त्या लोकांच्या घरची चटणी, मिरची, भाकरी जे पण असेल ते खायचे. लोकांना नवल वाटायचं, हा सरदाराचा मुलगा आणि आपल्या घरी खातोय, आपल्या घरी जेवतोय, आपल्या मुलांसोबत खेळतोय,
आणि आपल्या मुलं सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी होतात. एक नातं निर्माण झालं आणि या नात्याचाच पुढे स्वराज्यासाठी उपयोग झाला. 1645ला शपथ घेतल्यानंतर लगेचच स्वराज्याचा पहिला किल्ला घेतला, तोरणा, म्हणजे ज्याला आपला धडा आहे स्वराज्याचं तोरण बांधलं. त्याच्या शेजारी दुसरा एक किल्ला होता मुरुमदेव. त्या मुरुमदेवाच्या डोंगराचं खोदकाम सुरू झालं, त्या किल्ल्याची डागडुजी. आणि खोदकाम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी काही सोन्याने भरलेल्या मोहरा असणारे हंडे सापडले. आता असं समजा आपलं बन टाकळी, एखाद्याच्या घराचं काम चालू, जुनं घर आहे, मजूर आहे, मालक राहतो आंबडला, 4 जण मजूर आहेत, खोदकाम सुरू झालं आणि सापडलं समजा काही, 4 जण काय करतील, मालक घेऊन जातील आहे का नाही मालकाकडं. लगेच वाटे शिवचरित्रातून काय शिकायचंय, तर त्या जे नौकर होते, ते जे माणसं होते, त्यांनी लगेचच ते बातमी शिवरायांपर्यंत पोहोचवली. बरं, फक्त सोन्याच्या मोहरच सापडल्या नाही, तर सोन्याच्या देवी देवतांच्या मूर्त्या पण सापडल्या. मोहरा लगेच उपयोग करू शकतो, कारण स्वराज्य सुरू केलं होतं आणि स्वराज्यासाठी काय लागत होता, पैसा, आणि तो या निमित्ताने आला. पण देवी देवतांच्या मूर्त्यांचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाल्यावर शिवबा आणि मासाहेबात चर्चा झाली आणि जिजाऊंनी आदेश काढला, शिवबा, आपल्या स्वराज्याला देवी देवतांच्या मूर्त्यांपेक्षा धनाची गरज आहे. या देवी देवतांच्या मूर्त्या वितळवा आणि यांच्यापासून येणारा पैसा हा जनतेच्या कामी, रयतेच्या कामी, स्वराज्याच्या कामी येईल, अशी व्यवस्था करा. म्हणजे एकीकडं शिवाजी महाराज का मोठे झाले, तर आईला प्रमाण मानायचे, वडिलांना प्रमाण मानायचे. आमच्या गाथेमध्ये प्रमाण आहे, माय बापे केवळ काशी, तेने न वजावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले, प्रवर्म उभे ठेले, तैसा होई सावधान, हृदयी धरी नारायण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, माय आणि बाप हेच देव आहेत. तुम्हाला कोणत्याही तीर्थाला, कोणत्याही क्षेत्राला जायची गरज नाही, कोणालाच काशी करायची गरज नाही. मी म्हणत नाही, गाथा म्हणतोय. आणि शिवाजी महाराज त्याप्रमाणे वागले, म्हणून शिवराज्य घडलं, म्हणून स्वराज्य घडलं. तिसरी गोष्ट नोंद घ्यायची आहे, आपले आई वडील हेच देव आहेत. आपले आई वडील हेच देव आहेत. आजच्या शिवचरित्रातून तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, उत्तम व्यवसायानंतर कोण, आपले आई वडील हे खरे दैवत आहेत. विद्यार्थ्यांना मी सूचना करीन, घरातून ज्यावेळेस सकाळी शाळेत जायला निघता त्यावेळेस कोणत्या देवी देवताचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, परंतु आपल्या आई वडिलांचं दर्शन घेऊनच बाहेर पडत जा. कारण हे संस्कार जर तुमच्यावर रुजले तर उद्याचे शिवाजी घडू शकता. आणि हे कुणाकडून सिद्ध झालंय, तर स्वतः शिवाजी महाराजांकडून सिद्ध झालंय. टाळ्या वाजवल्यात, परंतु परिस्थिती लाडसाहेब याच्यापेक्षा विचित्र आहे काही गावामध्ये. एक सोपं उदाहरण सांगून पुढे जाईल. दोन वर्षापूर्वी मुंबईत घडलेलं उदाहरण आहे. 2 मुलं आहेत एका परिवाराला, दोघं नवरा बायको. एक मुलगा कॅनडामध्ये आहे आणि एक मुलगा मुंबईतच आहे, पण वेगळा राहतोय. काय घडलंय, वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे. एका वडील वारलेले आहेत, फक्त आईच आहे, तरी आई स्वतंत्र राहते. 9 महिने एका फ्लॅट मध्ये मेलेल्या माईचा मृतदेह 9 महिने राहिला. किती महिने, 9. म्हणजे शेजाऱ्यांनी पण पाहिलं नाही, कुणीच पाहिलं नाही, त्या घर जे बंद होतं फ्लॅट. 9 महिन्यानंतर ज्यावेळेस लाईट बिल वाला वारंवार आला
आणि त्याने उडतच नाहीये, बिल भरलं नाहीये. म्हणून ज्यावेळेस बघितलं दार उघडत नाहीये, शेजारी म्हणतात आम्हाला माहित नाहीये. पोलिसाला बोलवलं, दार तोडलं. दार तोडल्यानंतर बघितलं त्या सोफा सेटवर बसलेला तो जो सापळा, म्हणजे आईचा आणि मुलाचा साधा फोन पण नाही झाला 9 महिने. आणि ज्यांना खूप शिकवलंय, हे झालं मुंबईचं उदाहरण. 1 वर्षापूर्वी आंबेजोगाईचं पेपरमध्ये आलेलं डॉक्टर गोदमगावेचं उदाहरण आहे. गोदमगावेचं नांदेडला मोठं हॉस्पिटल, मुलाला शिकवलं आणि मुलाला शिकून तो अमेरिकेत डॉक्टर झाला. लग्न केलं. गोदमगावे तोपर्यंत काही नाही, पण गोदमगावेची पत्नी वारली आणि गोदमगावे एकटेच राहिले. नांदेडमध्ये मोठं हॉस्पिटल. गोदमगावेला वाटलं अरे आता मुलाकडे जावं आपण. फोन केला, बाळा मला तुझ्याकडं यावं वाटतं रे भेटायला, येऊ का? बाबा तुमची प्रॅक्टिस नको, आता मला प्रॅक्टिस नको, आता तुझी आई गेल्यापासून मला करमत नाही रे, मी 1 महिना 2 महिने तुझ्याकडे येतो आणि राहतो. बाबा तुम्हाला इथं करमणार नाही, असं करतो मीच येतो. बरं ठीक आहे म्हणे, तू ये. बाबांनी वाट पाहिली. महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले. एकांतवास फार भयंकर असतो. शेवटी गोदमगावे माणसात राहावं म्हणून वृद्धाश्रमात राहायला गेले. मुलगा वर्ष झाला फिरकला नाही. शेवटी गोदमगावे आजारी पडले. त्यांनी मुलाला फोन करून कळवलं. मुलगा फोन उचलत नाही म्हणून मेल केला की तुमच्या वडिलाची तब्येत बिघडलेली, भेटायला या. तिकडून उत्तर आलं, माझ्याकडे काही चांगले प्रोजेक्ट आहेत, ते पूर्ण झाले की मी येईल. आणि गोदमगावे आजारी पडल्यानंतर ICU मध्ये गेले. आणि त्याच्यापूर्वी त्यांनी एक मृत्यूपत्र लिहिलं होतं की माझ्या मड्याला अग्निडाग माझ्या मुलाने द्यावा. म्हणून ते गेले. त्यांनी कळवलं की वडिलांची अशी अंतिम इच्छा आहे. मुलाचं उत्तर आलं, आता एवढं सगळं तर तुम्ही केलंच आहे, असं करा तुम्हीच करा आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग मात्र करा. आणि ते व्हिडिओ शूटिंग काय करा, मला पाठवा, मी तुमचे सगळे पैसे त्याचे पेड करतो. अशी औलाद, अशी संतान आपल्याला अपेक्षित आहे का? निपुत्रिक राहिलेलं काय वाईट आहे का? तुम्ही लगेच विसरता. हे फक्त 1 वर्षापूर्वी घडलेलं प्रकरण आहे. आणि आता 3 महिन्यापूर्वी एक घडलंय आपल्या औरंगाबादमध्ये. विजय मेहेंदळे म्हणजे हा वर्ग 1चा अधिकारी राहिलेला माणूस, पत्नीन तो, दोघंही 9 दिवस झाले मरून पडले. मुलगा नाही आणि मुलगी नाही. मुलगी समजा मुलगी जरा प्रेमळ होती, ती तर राजस्थानमध्ये होती, त्याला वाटलं मुलगी तरी येईल, मुलगी पण फिरकली नाही. शेवटी पोलिसांनी बेवारस म्हणून महानगरपालिकेने त्यांचे अंत्यसंस्कार केले. कोरोनाने आपल्याला काही गोष्टी शिकवल्यात. म्हणून आम्हाला आमची जी संतती आहे, आमची जी मुलं आहेत, हे संस्कारित होणं फार गरजेचं आहे. आणि संस्कारित होण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाच्या शिक्षणासोबतच योग्य संस्कार द्यावे लागतील. आणि संस्कार हे कुठं इकत मिळत नाहीत, तर ते कुटुंबात घडतात, ते गावखेड्यात घडतात, ते तुमच्या आमच्यामध्ये घडतात. आणि म्हणून त्यांना घडवण्यासाठी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की एकमेकाशी बोलत चला. आपण बऱ्याच वेळेस इतरांचे बांध करू करू जमिनी बळकावल्यात, पण कुणीच 1 रुपया घेऊन जाणार नाही सोबत. आपल्याला शिवचरित्र शिकत असताना, शिवचरित्र समजून घेत असताना एकच गोष्टीची नोंद घ्यायची आहे की आपलं वर्तन हे आदर्श कसं राहील. माझा राजा जो इतका आदर्श होता, त्यांच्याकडून ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत आम्हाला पुन्हा सांगितले जाते. 3री अंधश्रद्धा, आमुषा खराब असती, आमुषाला जायचं नाही अंधारात. काय असतं, लहान लेकराला आम्ही शिकित आणि शिकितो, तिकडे जाऊ नको बरं का, तिकडे काय असतो भू.
तिकडे जाऊ नको, तिकडे भू आहे भू. आणि त्याला खरंच भू वाटतंय, म्हणजे पेरणीच अशी होती. म्हणजे तुम्हाला एकच कल्पना सांगतो मुलांना, तुम्ही जर रात्रीच्या वेळेत चालले ना तर तुमच्यासोबत चंद्र बी चालवतो, बरोबर आहे ना. तुम्हाला वाटतं माझ्या संगत चालला चंद्र, तुम्ही थांबले की ते बी थांबतो, बरोबर आहे. समज कधी कधी अंधारात जर बघितलं किंवा ढगात जर बघितलं ना तुम्ही, आकृत्या दिसते तुम्हाला ढगात सुद्धा. दिवसा किंवा आभाळ आलेला आहे आणि आभाळामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर वेगवेगळे आकार दिसतात. आकार नसतात, आपल्या नजरेला तसं वाटतंय. अंधारात कधी कधी त्या बाबळीच्या झाडाला बी आपल्याला काहीतरी वाटतं. समज जुन्या लोकांनी सांगून ठेवलेलं आहे, पण आम्ही त्याची चिकित्सा करणं गरजेचं आहे. त्यातलं खरं काय आहे, तथ्य काय आहे. कारण माणसाला मेंदू आहे आणि हा मेंदू विचार करतोय. ठीक आहे, पूर्वजांनी सांगितलंय म्हणून करायचंय, किंवा त्याचं सत्य काय आहे ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. पाटोदा नावाचं गाव आहे इथं ग्रामपंचायत औरंगाबादला. तिथं म्हणजे ते गाव आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे, प्रगतीपथावर आहे. भास्कर पेरे नाव तुम्हाला सगळ्याला माहित आहे, आदर्श सरपंच. त्यांनी जे बदललंय गाव तुमचं सुद्धा त्या दर्जाचं होऊ शकतं, कारण तुमच्या गावामध्ये सुद्धा त्या दर्जाची शक्ती आहे. फक्त संघटितपणे आणि जे तरुण ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या तरुणांनी जो विचार केलेला आहे की आपल्या गावाला पुढे नेण्याचा, आणि त्यासाठी जे संघटनमध्ये शक्ती आहे. शिवाजी महाराजांनी सगळं जे स्वराज्य घडवलं ते एकच शब्द होतं त्यांच्या सगळ्या लोकांसाठी, मावळा. म्हणजे 18 पगड जातीचे लोक होते. शिवाजी महाराजांना जर आम्ही समजून घेतलं तर अनेक जाती धर्माचे लोक शिवाजी महाराजांच्या राज्याला आपलं राज्य मानायचे. मग शिवा काशीद जातीना नावी आहे, परंतु शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार होतो. आपल्याला प्रसंग माहित आहे, ज्यांना माहित नाही त्यांनी लक्षात घ्या. पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे सिद्धी जोहरने, आणि पन्हाळ्याचा वेढा हा इतका झालेला आहे की शिवाजी महाराजांना तिथून निसटणं मुश्किल होऊन जातंय. मग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात मी सांगितलं, शक्ती सोबतच युक्ती वापरायची. गनिमी कावा हा जो प्रकार आहे, शिवा काशीदने काय केलं तर हा शिवाजी महाराजांसारखा दिसायला होता. स्वतः शिवाजी महाराजांचे कपडे घातले, स्वतः शिवाजी महाराजांचा टोप घातला आणि स्वतः पालखीमध्ये जायला तयार झाला. त्याला माहित आहे मला शत्रू पकडणार आहे आणि पकडल्यानंतर काय करणार आहेत, माझा शिरच्छेद. परंतु इच्छा काय होती, एक मेला तरी चालेल परंतु रयतेचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून शिवा काशीद हा बलिदान द्यायला तयार झाला. स्वराज्य घडत असताना तानाजी मालुसरे ज्यांच्या मुलाची लग्नाची पत्रिका द्यायला घेऊन गेला शिवाजी महाराजांकडे आणि जिजाऊंकडे, आणि सांगितलं की माझ्या मुलाचं लग्न आहे रायबाचं, लग्नाला यावं लागन. पत्रिका दिली आणि बाहेर येतोय तो कुणकुण लक्षात आली की कोंढाणा किल्ला जिंकायचा आहे आणि त्याच्यासाठी सरदार कुणी पुढे होत नाहीये, स्वतः शिवाजी महाराज जाणार आहेत. पुन्हा विचार, लग्न अगोदर कोंढाण्याचं मग रायबाचं. शिवाजी महाराजांचं राज्य कसं घडलं बघा, बहाणेबाजी कुठं नव्हती. म्हणजे स्वतःच्या मुलाचं लग्न, एखादा म्हणलं असतं ठीक आहे तुम्ही चालले ना जा, मी लग्न झाल्यावर येतो. लग्न बाजूला आणि स्वतः लढायला तयार झाला. आणि तानाजी मालुसरे याने कोंढाणा जिंकला. इतिहासामध्ये आज तानाजी मालुसरेचं नाव निघतंय. कोणाला कोणाच्या आजोबाचा बाप माहिती सांगा बरं बसलेल्यापैकी, तुमच्या आजोबाचा बाप. शिवाजी महाराजांची 392वी जयंती म्हणजे त्यांच्या 4 पिढ्या. आपल्या 4 पिढ्या अगोदर आपल्याला ज्यांनी पैदा केलं ज्यांनी पैदा केलं त्याचं नाव आपल्याला माहित नाही, पण 400 वर्षापूर्वी जन्मलेले शिवाजी महाराज
त्यांची आम्ही जयंती साजरी करत आहोत. हे जे नातं आहे ना, हे नातं फार महत्वाचं आहे. आणि हे नातं कसं आहे? विचारांचं आहे. हे जातीचं धर्माचं नाहीये, तर हे विचारांचं नातं आहे. म्हणून शिवाजी महाराजांची जयंती साजरी होईल. पैशावर जयंती साजरी होत नाही. तसं झालं असतं तर धीरूभाई अंबानीची जयंती साजरी केली असती. होती का धीरूभाईची? तो लय श्रीमंत आहे. पैसा महत्व नाहीये, इथं काम महत्वाचं आहे. तुम्ही लोकांच्या किती उपयोगात आलेत, तुम्ही किती बांध कोरू कोरू जमिनी घेतल्यात, याला महत्व नाहीये. तुम्ही लोकांच्या किती काम आलात. पैसा तर अनेकांकडे आहे, पण लोकांच्या किती काम आलात. उदास विचारे वेच करी. चांगल्या विचारासाठी जो वेच करतो, जो खर्च करतो, त्याचं नाव होतंय आणि त्याची जयंती होती. आणि म्हणून शिवचरित्रातून आम्हाला याही गोष्टीचं नोंद घ्यावं लागणार आहे की उत्तम कार्यासाठी आम्ही आमच्या जवळचा पैसा खर्च केला पाहिजे. चौथा आणि महत्वाचा विचार गाथेत पुन्हा सांगितलंय. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुणाला हरिक वाटतोय? देवाला. आता हे काही भजनी आहेत, त्याला अभंग माहित आहे, पण ज्यांना माहित नाही त्या पिढीला, त्यांच्यासाठी हा अभंग. कारण काय होतंय, आता कीर्तनकार आहे, आमचा हा व्यवसाय झालाय. तुम्हाला कळू नाही कळू, तेवढे भजने उभे आहेत त्यांना कळतंय. बाकीचे फक्त एवढी एकच करतो आम्ही, चला विठ्ठल विठ्ठल म्हणले की तुम्ही टाळ्या वाजता, विठ्ठलाचा गजर होतो. बस बसलेले जे तरुण त्या ठिकाणचे जे माझे मित्र आहेत, आपण अभंग घेतला होता कोणता? आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. त्यांच्याकडे नका बघू, मीच बघतो त्यांच्याकडे. आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं की गप्पा मारत मारत मी तुमच्या सोबत मी जे बोललो होतो की आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, एकमेकाशी एकरूप झालो पाहिजे, तर खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी झाली असं होईल. म्हणजे या गाथेत काय सांगितले की आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा असतो, जागृत असतो. आणि पुन्हा काय गाथेत ओळ वापरली? कुळी कन्या पुत्र. म्हणजे गाथेतला प्रत्येक शब्द, काका पुत्र कन्या शब्द नाहीये, अगोदर कन्या आहे मग पुत्र आहे. अभंगाचा या दृष्टीने विचार, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. म्हणजे कन्या अगोदर मग पुत्र. पुत्र कन्या शब्द नाहीये. शब्द फार महत्वाचे असतात. शब्द फार महत्वाचे असतात. त्या शब्दांचं महत्व आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. सात्विक म्हणजे उत्तम संस्काराची. आत्ताचे सारखे नाही. म्हणजे संस्काराचे जे दोन प्रकार आहेत, मी माझ्या मुद्द्यावरच आहे. उत्तम संस्कारित होण्यासाठी त्यांना योग्य दर्जाचं शिक्षण द्यावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची ही पेरणी कधी करावं लागणार आहे? तर बियापासून. शुद्ध बीजापोटी फळे. बीज जर शुद्ध असेल तर येणारं फळ रसाळ आणि गोमट. गोमट म्हणजे गोड. सरकी लावतो आपण. एकच मिनिटात उदाहरण सांगून पुढे जाणार. सरकी किती महिन्याचं पीक आहे? सरकी किती महिन्याचं पीक आहे? 6 महिने. बरोबर बोला ना. मला असं वाटतंय की मी आंध्र प्रदेश मध्ये गेलो काय, कारण मी बोललेलं तिकडं, कारण तिथं तेलगू बोलावं लागेल. 6 महिन्याचं पीक आहे. 6 महिन्याच्या पिकासाठी डायरेक्ट बी पेरतो का? नाही. ती जमीन काय करतो? नांगरतो, मोगडतो, वखरतो, पाळ्या काशा येचून घेतो, पुन्हा काही असलं तर सगळं हे करतो. पावसाची वाट पाहतो, फुली पाडतो, मग जुनं घरातलं बी 2 वर्षापूर्वीचं लगेच वापरतो. काय करतो? नवीन थैली जुनं जरी शिल्लक असलं, पॅक बंद असलं तरी वापरतो का? नाही. नवीन काय आलंय, नवीन व्हर्जन काय आलंय, बीटी डबल बीटी काय आलं ते बियाणं आणतो आणि मग त्याची लावणी करतो. तेवढ्यावर थांबतो का? नाही. मग पुन्हा त्याला खत, औषध, कोळपणी, खुरपणी, हे सगळं किती महिन्याच्या पिकासाठी? 6. बोंडाळी पडली की मग पुन्हा फवाऱ्यावर फवारे.
6 महिन्याच्या पिकाची आम्ही इतकी काळजी घेतो. आमची जी मुलं आहेत त्या मुलांसाठी आम्हाला उत्तम संस्कारासाठी त्यांच्यावरती लक्ष देणं, त्यांच्यावरती खर्च करणं हे फार महत्त्वाचं आहे. शिवबा जे घडलेत ते जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिलेत, उत्तम शिक्षण दिलंय. त्यांना अशा म्हटलं नाही की तिकडं भूये, जा लढ, जा लढ. आणि लढायला हा युद्धात पाठवलंय. आपल्यासारखं नको एसटीत चाललं का मध्यभागी बस, का पुढून धडकला तर पुढचे, मागून ठोकलं की तू सुरक्षित. गाडीवर परत माझा भाऊ लिहितो राजे परत या, आणि तू कशाला. काही जण गाडीवर लिहितात जगदंब, आणि गाडी कुठं उभी. लाज कोणाला वाटायला पाहिजे. आम्ही तर इतके दलिंदर, तुम्ही नाही बर का. शिवचरित्रातून हे पण शिकावं लागेल ना. शिवाजी महाराज सुपारीचं खांड खात नव्हते. सुपारीचं खांड म्हणून स्वराज्य घडलं, म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य घडलं. मी पुन्हा पुन्हा सांगतो की गाथेत प्रमाण आहे तिकडं. भांग भुरका हे साधन पची पडे मद्यपान. हे जे सांगितलंय भांग भुरका, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगू किती, जळवतयांची संगती. व्यसनापासून दूर राहावं लागणारे, ओढून या तंबाखू काढील जो भुर, बुडेल ते घर तेने पापे. हे जे तंबाखू ओढतात, मदिरा पितात, यांचे जे घर आहे ते बुडणार आहेत. हे सुरुवातीलाच सांगितलंय. आणि सुरुवातीला काय सांगितलं होतं शिवचरित्रातून काय शिकायचंय तर निर्व्यसनी राहा. मुद्दा नंबर 1 लक्षात राहू द्या, निर्व्यसनी रहा. 3 मुद्दे सांगितलेले. 4थ्या मुद्द्यावरती येतोय. शिवाजी महाराजांनी काय आदेश काढले होते. सर्जेराव जेजेंना पत्र लिहिलं होतं की सैनिकांनी कसं वागावं, शेतकऱ्यांनी कसं वागावं, आणि जे स्वराज्यातले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी कसं वागावं. आमच्या स्नेहांनी सांगितलं होतं त्यातल्या काही ओळी. पत्रामध्ये पहिली ओळ आहे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. भाजीच्या देठाची भाजी करता ना तुम्ही, हो म्हणते. भाजीच्या देठाची भाजी करता ना. देठाची काय काय करतो आपण, देठ बाजूला टाकतो. शिवाजी महाराजांची नजर, दृष्टिकोन महत्वाचा आहे. किती सूक्ष्म लक्ष आहे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका. म्हणजे ज्या वेळेस एखादा समजा तुमच्या गावामध्ये आमदार साहेबाच्या जवळचा कार्यकर्ता असला, ते म्हणतो मला पैसे मागतो तू, मला एखाद्या ढाब्यावर गिब्यावर जेवला समजा, मी आमदाराचा माणूस आहे. शिवाजी महाराजांची काय शिकवण होती सैनिकांना की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका. पुढची ओळ आहे, जिन्नस देऊन माल घ्यावा. शेतकऱ्यांचा जर माल घेत असाल ना तर जिन्नस द्या. त्या काळामध्ये वस्तू विनिमय पद्धत होती की त्याला त्याचं मूल्य द्या. आणि शिवाजी महाराजांना ज्या वेळेस म्हणजे बंगळुरूवरून पुण्यात आले जागीर पाहायला, त्यावेळेस एक राजमुद्रा दिली होती शहाजीराजेंनी. काय होती राजमुद्रा? शाब्बास, या भैयाचं मला खरोखर कौतुक वाटते. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू. प्रतिपच्च चंद्रलेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शासून शिवशस्य मुद्रा भद्राय राजिते. अर्थ सांगतो आपल्याला काय होतंय. पुन्हा एक का नाही बदल झाला, याला दुसरं एक कारण आहे. अर्थेविना पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकोनिया. घोकोनिया काय, वेंगे अर्थ पाये, अर्थरूप राय होऊनिया. तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी, नाहीतरी गोष्टी बोलू नका. पोपटपंची आम्हाला पाठांतर खूप आहे, परंतु अर्थ कळालेला नाहीये. आणि म्हणून अर्थ ज्याला कळाला नाहीये
त्याचा काय उपयोग नाहीये. पोपटपंचीला अर्थ नाहीये. एक पोपट आहे पिंजऱ्यामध्ये बंद आहे आणि तो म्हणतो स्वातंत्र्य स्वातंत्र्य स्वातंत्र्य, आणि जो कशात बंद आहे पिंजऱ्यात तो सांगतो स्वातंत्र्य. आमची गत तशीच झालेली आहे. आम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे. अर्थ जर कळाला तर आमचं वर्तन हे शुद्ध होईल, हे चांगलं होईल. शिवचरित्रातून आम्हाला हे सुद्धा शिकायचं की आम्ही चिकित्सकपणे कोणती गोष्ट घेतली पाहिजे. प्रतिपदचे चंद्रलेखेवर दृष्टीचा अर्थ आहे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारे आणि जगाला विश्ववंद असणारे हे शहाजीपुत्र शिवाजीचे राज्य रयतेच्या कल्याणासाठी आहे, लोकाच्या कल्याणासाठी आहे. हा मंत्र ज्यावेळेस दिला होता तो शिवाजी महाराजांनी स्वतः अंगीकारला आणि म्हणून स्वराज्य घडलं, म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य घडलंय. याची आम्हाला निश्चितपणे नोंद घ्यावी लागणार आहे. मी पुढचा जो मुद्दा आहे त्या पुढच्या मुद्द्याकडे जातोय. स्वराज्यामध्ये रांजणगावच्या पाटलापासून जी सुरुवात झाली होती, रांजणगावचा पाटील हा पाटील पांडे देशमुख त्यावेळेस जे व्हायचं ना हे परंपरागत एका जातीकडे होतं. आणि रांजणगावच्या पाटलांनी काय केलं, तो अगोदरपासून पण करायचा. एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची इज्जत लुटली, आबरू लुटली. आणि त्या मुलीने काय केलं, ती मुलगी मयत झाली, मृत झाली. जसं जिजाऊ आणि शिवाजी म्हटले की आम्ही राज्य स्थापन केलंय पुण्यामध्ये, तुम्हाला इथं राहायला या, आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. परीक्षेचा टाइम आला त्यांच्या. रांजणगावच्या पाटलाने ज्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीची इज्जत लुटली आणि त्या शेतकरी काय केला ते त्या मुलीचा मृतदेह घेऊन हे जिजाऊकडे गारानं गेलं. जिजाऊंनी शहानिशा केली आणि सांगितलं की जो रांजणगावचा पाटील आहे येसाजी त्याला पकडून आणा. रांजाचं उन्मत्तपणे उत्तर आहे, आम्ही पाटील, आम्हाला हा अधिकार. कोण शिवाजी, त्याला आम्ही जुमानत नाही. तो कशाचा राजा, मी आदिलशहाचा, आणि याच्या अगोदर आमचा हा श्रेष्ठ अधिकार आहे. आम्ही देवाचे माणसं आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला अधिकार आहे कोणत्याही स्त्रीला भोगायचा, कोणत्याही स्त्रीवर कोणत्या याच्यावरती, कारण आम्ही आदिलशहाचे वतनदार आहोत. या उन्मत्त उत्तराने जिजाऊंचा माथा तळपायाच्या मस्तकापर्यंत गेली. शिवाजी महाराजांना सांगितलं की असं असं आहे. शिवाजी महाराजांनी आदेश काढले, रांजणगावच्या पाटलाला पकडून आणण्यात आलं. त्याचे हात कलम केले गेले आणि त्याचा शिरच्छेद केला गेला. ही स्वराज्यातली पहिली शिक्षा होती. लोकांवरती वचक बसला. जर गुन्हा केला आणि तो जर सिद्ध झाला तर त्याला कठोर शिक्षा. दुसरं आणि महत्वाचं उदाहरण, सखोजी गायकवाड हा शिवाजी महाराजांचा सरदार. बेळवाडी नावाचा नाशिकच्या जवळ किल्ला आहे आणि या बेळवाडी किल्ला घेण्यासाठी सखोजी गायकवाडला शिवाजी महाराज पाठवतात. तो नात्यात पण आहे आणि सरदार पण आहे. त्या ठिकाणी 17 दिवस युद्ध होतं. 17 दिवस युद्ध होऊन बेळवाडीची जी किल्लेदार आहे एक महिला आहे, तिचं नाव आहे सावित्री देसाई. सावित्री देसाई 17 दिवस किल्ला लढवते. सखोजी गायकवाडला किल्ला घेऊ देत नाहीये. 18व्या दिवशी ती पराभूत होते. परंतु जो उन्मत्तपणा आहे, जो पुरुषी अहंकार आहे, जे आमच्यामध्ये असणारी चरबी आहे, आम्ही पुरुष आहोत, आम्ही पुरुष आहोत, तो उन्मत्तपणा, आणि ही स्त्री आहे, एका स्त्रीने मला 17 दिवस परेशान केलं, याचा राग येतो आणि त्या रागाच्या भरामध्ये सावित्री देसाईची तो आबरू लुटतो, इज्जत लुटतो. ज्या शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला म्हणून पहिला निरोप आल्यावर सोन्याचं कडं आणि जे ताट पाठवणार होते त्याचा सत्कार करणारा सखोजी गायकवाडचा, त्याऐवजी ते ताट परत बोलावून सखोजी गायकवाडला पकडण्याचे आदेश काढतात. सखोजी गायकवाडचे दोन्ही हात काढून अंधार कोठडीत अजन्म त्याला कारावास देतात. हे आहेत शिवाजी महाराज आणि ही आहे पद्धत. चुकला मग तो जवळचा असू दूरचा असू कुणालाच माफी नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आम्हाला हे बघावं लागणार आहे. कारण शिवाजी महाराज, मी पुन्हा सांगतोय, ते पर स्त्रिया सदा बहिणी माया. आमच्या ताईनी पण एक उदाहरण असेल. पर स्त्रीकडे महाराजांचा बघण्याचा दृष्टिकोन होता की एकतर ती आईच्या नजरेत किंवा बहिणीच्या नजरेत. आणि म्हणून शिवचरित्रातून आम्हाला 5वी गोष्ट शिकायची आहे.
शिवचरित्रातून काय शिकायचंय तर पाचवी महत्वाची गोष्ट शिकायची आहे की स्त्रीकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन, कोणत्याही मुलीकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन हा बहिणीचा असला पाहिजे किंवा आईचा असला पाहिजे वयानुसार, तर आम्ही खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी करत आहोत, तरच त्याला अर्थ आहे. कारण मी जर इतरांच्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघितलं, माझ्या बहिणीकडे बी कुणी ना कुणी बघनच ना. मी सुरुवातीला सांगितलं, मी जसं वागतोय ना याची परतफेड लगेच आहे. आणि म्हणून शिवचरित्रातून शिकण्याची महत्वाची गोष्ट, आमचं चारित्र्य उत्तम असलं पाहिजे. आम्ही जर चारित्र्यवान असू तर निश्चितपणे व्यक्तिमत्व घडतात. कॅरेक्टर मेक्स कॅरेक्टर. व्यक्तिमत्व तुमचं चारित्र्य हे चारित्र्य घडवत असतंय. आणि म्हणून शुद्ध चारित्र्य हे फार महत्वाचं. ही आम्हाला या गोष्ट या निमित्ताने माहीत करून घेणं गरजेचं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला पुढे नेत असताना आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहे जे मी वारंवार गाथेचा संदर्भ लावतोय. ज्या शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी जे शिक्षण होतं त्या शिक्षणातला महत्वाचा पैलू आहे. शिवाजी महाराज आणि संत तुकारामांची भेट झाल्यानंतर 10 वाजलेले आहेत. अगदी थोडक्यामध्ये उरकणार आहे. बस करायचं ना. ऐकायचंय का बस करायचंय तेवढं सांगा. फक्त त्याच्या अगोदर एकदा घोषणा देऊया. जय जिजाऊ. मी सलग 4 दिवसापासून बोलत आहे म्हणून माझ्या आवाजाला, कारण काल सकाळी कडवंची, दुपारी संभाजीनगर जालना आणि रात्री वडी रामसगाव, त्याच्या अगोदरच्या रात्री ब्राह्मणगाव, म्हणजे सलग 4 दिवस सलग बोलत आहे. कालचा माझा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण द्राक्षेच. कडवंचीला द्राक्षेच. कडवंचीला एकदा जा बघा, कारण तिथली शेती त्या शेतकऱ्यांनी कशी डेव्हलप केली. कमी क्षेत्र आहे, हे बघितल्याशिवाय काय कळणार नाही. माझे बंधू आहे तिकडे, मी एकच विनंती करील, एखाद्या वेळेस तुम्ही आंध्रात नाही गेले चप्पी करून घ्यायला, केस द्यायला हरकत नाही, पण इथं बसलेल्याला विनंती आहे, मरायच्या अगोदर एक तरी किल्ला बघा. एखाद्याने बघितला का एखादा किल्ला? ज्यांनी बघितला त्याने हात वर करा. 1 2 3 4 आहेत. ज्यांनी नाही बघितला, कधी कार्यक्रम होऊ शकतो, अचानक माझा बी कार्यक्रम होऊ शकतो, तसं काही नाही. त्याच्या अगोदर किल्ला बघितल्याशिवाय आपल्याला स्वराज्य काय आहे, शिवाजी महाराजांचं राज्य काय हे कळणार नाही ना. रायगड किती फूट उंच आहे? 400. तिथं गेल्यावर लक्षात येईल ना आपल्याला. त्या शिळा आपली दलिंदर प्रवृत्ती तिथं गेल्यावर लिहिती असं, इकडे एक बाण, बदामाचं चित्र, इकडे एक बाण, दलिंदरपणा आपला. ती जागा नाही ना तिथं. पुन्हा राजे, आणि तू कशाला मग तू मर ना. राजे कसे येते? गेले ना, एकदाच असतं सगळं, एकदाच असतंय. आपण शिवचरित्रातून एवढं शिकू की त्यांच्या दृष्टीने आपण तसं त्यांच्या पायावरती पाय देऊन जगलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं राज्य 18 पगड जातींचं होतं, म्हणून पहिला किल्लेदार रायगडाचा रायनाक महार, आणखीन 12, त्याच्यानंतर रामोशी जातीतला बहिर्जी नाईक. जातीवर काहीच नव्हतं. गुण आहे ना, शौर्य आहे ना, लढायला तयार आहे ना, त्याला कर्तृत्व, त्याला सगळ्या गोष्टी. म्हणून ते स्वराज्य घडलं, म्हणून ते रयतेचं राज्य घडलं. म्हणून शिवाजी महाराजांना बी 400 वर्षानंतर आजही आठवतो. शिवाजी महाराजांनी रायगडावर मंदिर बांधलं, मस्जिद बी बांधली आणि शौचालय बी बांधलं. शौचालय कळतं ना, टॉयलेट रायगडावर बांधलं 400 वर्षापूर्वी. आपला विचार करा. बहाणेबाजी जी आहे त्याच्यावरती येऊया. आणि मी अगदी शेवटाकडे जात असताना, आम्ही वाचन करणं फार महत्वाचं आहे. वाचल्याने काय होतंय तर आमची जी विचार करण्याची जी शक्ती आहे, कारण म्हणतात ना पुस्तक हे मस्तक घडवतंय, आणि घडलेलं मस्तक
कुणापुढेही नतमस्तक होत नाही. 400 वर्षानंतरचा इतिहास आम्हाला कशामुळे माहीत झाला तर शिवचरित्रामुळं. आणि म्हणून हे शिवचरित्र किंवा 400 वर्षापूर्वीची जी गाथा आहे ती गाथा आजही का आठवली जाते? कारण ती गाथा आम्हाला संताजी जगनाडेमुळे मिळाली, त्यांनी ती लिहिली. शिवाजी महाराजांचा गौरव करत असताना स्वतः शिवाजी महाराज त्यांना नजराणा पाठवतात. काहीतरी नजराणा दिला पाहिजे, आपला धार्मिक गुरु आहेत. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. काय म्हटलंय की फक्त 4 ओळीचा अर्थ सांगून थांबणार आहे. 4 ओळीमध्ये काय? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, बाकीचा पसारा उपयोगाचा नाही. एक विठ्ठलाची खरा बाकीचा पसारा वावगाची, एका विठ्ठला वाचून न करू आणि भजन, किंवा एक विठ्ठल प्रचंड इतर देवाचं न पाहू तोंड गाथा. संत नामदेव संत तुकाराम, बाकीच्यानी विचार करा. पुढचं काय करा? कंठी मिरवा तुळशी, तुळशीची माळ घाला. कोण म्हणतोय? संत तुकाराम महाराज. कुणाला? शिवाजी महाराजाला. का? कारण त्यांना नजराणा दिलाय. नजराणा तर घेतला नाही. नजराणाला काय म्हणतात? तुम्ही जे मला सोनं नाणं माणिक मोती देतात ना, यांचं मूल्य किती? वाळलेल्या गवताच्या काडी एवढं. वाळलेल्या गवत कळत? मृत्तिका म्हणजे वाळलेल्या गवताची काडी. त्या देणाऱ्या नजराण्याची किंमत आहे मला वाळलेल्या गवताची. तुम्हीच काय करा? कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. एकच व्रत करा, फक्त बोला, फक्त एकादशी करा. तुम्ही काय करता? सोमवार करता का नाही? 16 दर 16 सोमवार त्याचं उद्दीपन. मी खोटं बोलत असलो किंवा चुकत असलो तर दुरुस्त करा. हा, मंगळवार बी धरता. कोणाचा आहे मंगळवार? कोणाचं म्हणजे तुमचा नाही विचारित, कोणत्या देवाच्या नावावर धरता हे विचारतोय. तिकडं हसायला लागले, ते यायला खुश झाले. देवी धरता का नाही धरता पटकन सांगा ना. कोणाचा आहे सांगा ना. लक्ष्मी आईचं. बरं, बुधार, बुधार नसतो असतो नसतो, चला ओके. गुरार कोणाचा? सैलानीचं नाही, दत्ताचा आहे. कोणतरी सैलानीचं म्हणलं. गुरुवार असतो का नाही? शुक्रवार. जाणीवपूर्वक कुणाचा? आईचा, आसराचा. एक संतोषी माताचा आहे ना, मी ते पिक्चर मध्ये पाहिलं होतं. आणि शनिवार नसतो का असतो? रविवार, पुष्य आयतवार धरता ना, पुष्य आयतवार. गाथेत काय सांगितलंय? फक्त एकादशी. मग आम्हाला कळलं नाही का? गाथा लिहिणाराला कळलं नाही? दलिंदर कोण? चांगला शब्द आहे की नाही? विषयावरती या, इकडे लक्ष द्या. काय आपला विषय आहे की आपल्याला आपल्या गाथेचं जे प्रमाण आहे त्याच्यावरती विचार करावा लागणार आहे. आणि गाथेचं प्रमाण आहे, मी आता अगदी शेवट एक 5 मिनिटांमध्ये संपवतोय. फक्त तुमचा प्रतिसाद होता. आम्हाला फक्त तुळशीची माळा आणि एकादशी एकच व्रत करायचं, बाकीचं कोणतंच करायची गरज नाहीये अशी गाथा सांगते. असं संत तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना सांगतात आणि शिवाजी महाराज तसं वागतात. आम्ही शिवरायांचे मावळे म्हणून, शिवरायांचे भक्त म्हणून, शिवरायांचे वारस म्हणून आमचं वर्तन अशा पद्धतीनं असलं. कारण गाथेत पुन्हा सांगितलंय, कोणती पूजे भूते खेते, आपल्या पोटाची रडती मागती शिते अवदान, काय ती देईल बऱ्हाडी. डखाळे बऱ्हाडे म्हणलंय, भूते खेते म्हटलंय. आणि जे दगडाचे धोंड्याचे जे देव आहेत आसरा वगैरे, त्यांना मी काय म्हटलो नाही. जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात, शेंदूर फासोनिया धोंडा पाया पडती पोहरे रांडा. शेंदूर फासून जे करतात, जगद्गुरु सांगितलंय, माझं काहीच नाही. आणि याचं प्रमाण आम्हाला विचार करावा लागणार. त्यांनी एकच सांगितलं, एक विठ्ठलाची खरा. अगदी शेवटाकडे येत असताना आम्हाला एवढंच करायचंय, एकमेकाला मदत केली पाहिजे. एकमेकाला मदत काय केली पाहिजे?
शिवचरित्रातून शेवटची गोष्ट आम्हाला शिकायची आहे. एक, जसं निर्व्यसनी राहायचंय, चांगले व्यवसाय करायचे, शिक्षण घ्यायचं आहे. चौथा मुद्दा, आई वडील हेच देव आहेत, बाकीचे कोणतेही देव नाहीयेत. म्हणजे शिवचरित्रातून आम्हाला शिकवलंय की त्यांनी सोन्याच्या देवी देवता उकळवल्या. गाडगे महाराजांचं मी नाव काढलं होतं. गाडगे महाराज दरवर्षी पंढरपूरला जायचे, एकदाही मंदिरात गेले नाही. कोण? गाडगे महाराज. गाडगे महाराजांचं मुंब्रा पोलीस स्टेशनला कीर्तन झालं. कुठं? मुंबईमध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनला. ते कीर्तन अवेलेबल आहे. कीर्तनात गाडगे बाबा म्हणतात, लेक हो देव पाहिला का देव? कीर्तनात विचारतात. लोक म्हणतात हो पाहिला जी. कुठं पाहिला जी? मंदिरात. बर. गाडगे महाराज पुढचा प्रश्न, तुमचा देव आंघोळ करतो का? आंघोळ. प्रश्न फार महत्वाचा आहे, हसू नका. उत्तर देतात लोक. गाडगे बाबा, देवाला आंघोळ कुठं करता येते? देवाला आपण आंघोळ घालतो. गाडगे बाबांचा पुढचा प्रश्न चौथा, तुमच्या देवाला कपडे घालता येतात का? कपडे. लोकांचं उत्तर, नाही बा नाही, आम्ही कपडे घालतो. गाडगे बाबांचा पुढचा प्रश्न, तुमच्या देवाला जेवता येतं का? जेवता. लोकांचं उत्तर, नाही बा आम्ही नैवेद्य ठेवतो. गाडगे बाबांचा सहावा प्रश्न, मग तुमच्या देवाला ठेवलेला नैवेद्य खायला जर कुत्रा आला तर हाड म्हणता येते का? नाही बा आमचा दामू हाड म्हणतो. गाडगे बाबांचा शेवटचा प्रश्न, जर रात्रीच्या वेळेस अंधार पडला, लाईट गेली तर तुमच्या देवाला दिसतो का? नाही बा दामू दिवा लावतो त्यावेळेस दिसतो. गाडगे बाबा अंतिम प्रश्न विचारतात, दामू मोठा का तुमचा देव मोठा? लोक म्हणतात नाही देव मोठा. गाडगे बाबा पुन्हा, दामू मोठा का देव मोठा? लोक म्हणतात दामू मोठा. मग गाडगे बाबा या प्रश्नोत्तरात सांगतात की ज्या देवाला स्वतःचे आंघोळ करता येत नाही, स्वतःचे कपडे घालता येत नाहीत, स्वतः नैवेद्य ठेवला कुत्राला हाड म्हणता येत नाही, स्वतःला दिवा लावता येत नाही, तो देव कसा मोठा होईल बा? देव कुठं आहे? तर देव हा माणसात आहे. देव हा प्रत्येकाच्या अंतरात्म्यात आहे. त्या देवाची पूजा कर. देवळामध्ये हे भटांचं पोट आहे. देवळामध्ये भटांचं पोट आहे. खरा देव हा तुमच्या आईवडिलांत आहे. हे गाडगे बाबा होते. आणि या गाडगे बाबांचा संदेश अर्धा घंटा, एक घंटा देवाला पितांबरीने आंघोळ घालण्यापेक्षा आपलं जे लेकरू आहे त्याला कधीतरी रोज आंघोळ घालायसाठी आपण वेळ काढा. जे करता ते बंद नका करू, पण आम्हाला आमच्या संततीवरती आणि आमच्या मुलावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. हे आम्हाला शिवचरित्रातून शिकायचंय. शेवटचा मुद्दा सांगून थांबतोय. का चलू द्यायचं? चलू द्या म्हणतात. अरे वा. जेवण झालेत का तुमचे? माझं झालेलं आहे. लाड साहेबाची व्यस्त. तुमचे? मला सलग 4 घंटे बोलायची सवय आहे आणि तुम्ही कोणीच हलणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. 4 घंटे काय तुम्हाला सोडत नाही. तयारी आहे? चला ओमकार भाऊ, अगदी शेवट करत असताना एक काल्पनिक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये सगळे माणसं पकडलेत आणि पकडून त्यांना एका मोठ्या कारागृहामध्ये टाकलंय. कुठे टाकलंय? जेलमध्ये. आणि 2 दिवस झाले त्यांना जेवायला दिलं नाही. एकदा गजर करू. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाजात दम नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. जय जिजाऊ. जर मोठे. जय जिजाऊ. जय जिजाऊ. आहे, जिवंत आहेत असं म्हणायचं. बरं, उदाहरण सांगतोय. एक बघा,
म्हणजे मदत का करायची? शेवटचा किस्सा आहे. सगळ्यांना जेलमध्ये टाकलंय आणि जेलमध्ये टाकून 2 दिवस झाले जेवण नाही दिलं. एक दिवशी काय केलंय, जेवण दिलंय, अशा एका मोठ्या याच्यामध्ये भात वाढून ठेवलाय. फक्त हाताला काय केलंय, असे लांब लांब चमचे बांधलेत दोन्ही हाताला. आणि चमचे कसे आहेत, तिकडे लक्ष नका देऊ, इकडे लक्ष द्या ना. म्हणजे तुमचं लक्ष कुठं असलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. डायव्हर्शन अनेकदा होत आहे. डायव्हर्शन जर आमचं लक्ष जर विचलित झालं ना, अपघात होतोय. ड्रायव्हर तिथं लिहिलेलं असतं नजर हटी. म्हणून लक्ष फार महत्वाचं. आमचं लक्ष विचलित नाही झालं पाहिजे. आपला मुद्दा आहे, लांब लांब चमचे बांधले, चमचे कळते ना, आणि इकडून एका याच्यामध्ये भात ठेवलाय, इकडच्या बाजूला भात ठेवलाय आणि सांगितलं खा. खाता येईल. म्हणजे पहिले 2 दिवस उपाशी, तिसरा दिवस सगळे जण, कारण ते चमचे आहे त्याच्यामुळं भात वाढलाय सगळं, पण खाताच आहे ना. कसं खाता येईल बरं, विचार करा बरं थोडा वेळ. गायत्रीवाले बरोबर बोलले, कापड दुकानवाले. काय केलं, एकमेकाला खाऊ घातलं. याने भात घेतला त्या चमच्यामध्ये आणि त्याला भरवला, त्याने भात घेतला समोरच्याला भरवला. एकमेकाला खाऊ घातल्यामुळं, म्हणजे एकमेकाला मदत केल्यामुळं, एकमेकांसोबत राहिल्यामुळं, एकमेकांना मदत केल्यामुळं संघटन होतंय, शक्तीचं निर्माण होतंय. आणि म्हणून आम्ही एकमेकाला पिकअप केलं पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. शिवचरित्रातून आम्हाला हे शिकायचंय की एकमेकांना मदत करू. एकमेकांना मदत केली, एकमेकांना सहकार्य केलं. कारण आपल्या जवळ नेपोलियन सारखा जो योद्धा आहे, किंवा आपल्याला एक उदाहरण सांगितलं जातंय की ज्याने सगळं जग जिंकलं होतं, तो सगळं जग जिंकणारा शेवटी म्हणला की मी मेल्यानंतर मला आडवं नका पुरू, उभं पुरा, आणि माझे हात काय करा असे ठेवा. का? किती असलं तर ज्या वेळेस जायचा नंबर येतो, जातो, त्यावेळेस हात कसे आहेत, रिकामे. ही शिकवण आहे. आपला प्रत्येकाचा अंतिम वेळ आहे, परंतु म्हणून जाताना काहीच सोबत घेऊन जाणार नाहीये. चांगले कर्म, चांगले संस्कार, चांगले ज्या गोष्टी आहेत त्याच पाठीमागे राहणार आहेत. ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामधून घ्यायची प्रेरणा आहे. आपण सर्वांनी गेल्या 1.25 तासापासून मला या ठिकाणी ऐकून घेतलंय. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना, धन्यवाद देत असताना, शिवाजी महाराज आम्हाला कुणामुळे कळले, जे आमच्या लाड साहेबांना माहिती आहे ते तुम्हाला सगळ्याला माहीत करून देतो, ते महात्मा फुलेमुळं. आणि महात्मा फुलेंची जर आम्ही जात शोधली तर ते मी त्यावेळेला भानगडीत पडणार नाहीये. त्यांचा आणि शिवाजी महाराजांची जात काही एक नाहीये. पण त्या शिवाजी महाराजांचा 10 दिवसाचा शिवजयंती उत्सव महात्मा फुलेंनी सुरू केला. 10 दिवस. आम्ही 10 दिवस कोणता उत्सव चालू करतो? 10व्या दिवशी काय करतो? बुडत नसला तर काय करतो? बांबुनी बुडीतो का नाही? मी खोटं बोलत असं, जर विहीर वगैरे, आता काही ठिकाणी बांबुनी बुडत नाही म्हणून काही जण धरते, मग काही तर गणपतीच्या मागे पत्ते खेळते. गणपतीला गाणे ऐकवते. शांताबाई, मी खोटं बोलत असलो तर मला रोखा. सर, हे चुकीचं बोलत आहात. ऐकवता का नाही? कोणाला? विचार करावा लागणार आहे आम्हाला. मग दलिंदरपणा पुढे न्यायचा. शब्द लय खास काढला सर तुम्ही, लयच आवडला मागच्या गँगला शब्द. पुढे न्यायचा का विचार करून वर्तन हे करायचंय. देव काय करतो? आम्ही गणपती दुकानातून काय करतो?
इकत आणतो का फुकट? म्हणजे देव इकत भेटतो. गाडगे बाबा म्हणायचे इकत आणाचा. रोज सकाळ संध्याकाळ त्याला म्हणायचं सुखी ठेव बर का. ज्याला 200 रुपयाला इकत आणलंय त्याला म्हणतात आम्हाला सुखी ठेव. इकत केवढ्याला आणलाय? मग अक्कल चिकित्सा करावं लागेल ना. 200 रुपयाचा कसा सुखी ठेवीन? बरं त्यो सुखी ठेवलं बी असतं त्यांनी, पण 10व्या दिवशी तुम्ही त्याला पाण्यात बुडीता ना. 10 दिवसाचा शिवजयंती उत्सव आणि 10 दिवसाचा कोणता उत्सव करतो याची चिकित्सा करावं लागेल, विचार करावा लागेल, वर्तनात बदल करावा लागेल. म्हणजे जर इकत भेटत असता आणि तो जर सुखी ठेवत असता तर त्याला मातीतून, कोणत्या मातीतून घडलाय तो? बऱ्याच जण त्याला जे पाथरवट लोक आहेत त्या दगडाला आकार देतात आणि बनवतात. मी सगळ्यात पहिलं वाक्य बोललो होतो की माय बापे केवळ काशी तेने न वजावे. तुमचे मायबाप हेच देव आहेत. विचार करा. आजच सगळं सांगत नाही, पुन्हा तुम्हाला वाटलं ऐकाव सरला तर बोलावा. यायला जर वेळ असेल तर निश्चितपणे तयारी आहे. आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकून घेतलंय आणि ज्यांना असं वाटतं की हे सगळ्याला पोहोचावं, हे माझं पुस्तक आहे, याचं प्रकाशन, हे पुस्तक आवडलं पेरे पाटलाला, त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतला मला बोलवलं. वायफाय असणारी ग्रामपंचायत आहे. सरपंच साहेबांना विनंती करेल की एकदा जाऊन बघा, टीम सह जा आणि बघा गाव कसं असतंय. तर तिथं गावात लग्न करून कोणी आलं की 2 झाडे लावले जातात. गचकलं तरी बी त्याच्या नावाने झाड लावलं जातंय. मी आता वेळेअभावी सांगणार नाही. गातेत अभंग आहे, मेल्यावरी पिंडदान हे तर चाळवा चाळवी केले आपणच जेवी. मेल्यावर पिंडदान वगैरे करणं, ती जी पैठणला आम्ही जातो 10 दिवस, म्हणजे आम्ही त्या म्हाताऱ्याचं कपडे लत्ते सगळे काय करतो, जाळून टाकतो. ठुतो का घरात? सुनबाई म्हणती न ग त्याचं काही इटाळ होईन. काय होईन? नोटा. चला नोटाचा कसा इटाळ होत नाही? प्रश्नच आहे मला तो. कपडे लत्ते सगळे जाळायचे, नोटा टाका ना नाही. बरं कुठं? पैठणला. आता काही काही गाव, मी त्या मोहपुरीत आहे होतो मी 6-7 वर्ष. काही जणांची जरा सामान्य परिस्थिती होती, त्याच्या दाव्याला 1 महिन्यांनी तो दुसरीकडं गाव सगळं स्वायऱ्या धायऱ्याचं. एक टेम्पो पुरला नाही म्हणून दुसरा करावा लागला. दुसऱ्याच्या दाव्याला, दुसऱ्याच्या लग्नाला, वरात, तिथं आम्हाला लय नाद जाचा. त्या बिचाराला एक पुरला नाही म्हणून दुसरा घेतला. तिथं गेले, बरं तिथं सगळे त्या पाण्यामध्ये बरेच जण म्हणते काय तिथं आंघोळ केली पाहिजे. मी तर नाही केली आतापर्यंत, तुम्ही केली असेल तर काय हरकत नाही, करा. पण ते पाणी कसं एकदा पहा, त्याच्यामध्ये काय एखादं ते सगळे हाडकं कुठं कुठं बोलत चला. राख एक नैसर्गिक गुण आहे. माणूस जर गार पाण्यात गेला ना, मीच सांगू का पुढचं बी काय होतं तर? मी नाही सांगत पुढचं, ऑटोमॅटिक होतं ते, त्याला काही हे नाहीये. आणि तेच पाणी आम्ही काय करतो, ते जोपर्यंत पवित्र होतं तोपर्यंत ठीक आहे, स्वच्छता. पण त्या पाण्याला जर बघितलं आम्ही, त्याच्या राग, ते लोक तिथं पैसे काढते, तिथंच आम्ही आंघोळी करतो. विचार करावा लागणार आहे. आणि दुसरं एक सांगितलं जातं, दर 12 वर्षांनी काय करायला होतं, त्र्यंबकेश्वरला वगैरे सगळं ठिकाणी भरतोय, तिथं जर आंघोळी केली तर आम्ही काय होतो, पवित्र होतो. बरोबर आहे. पाप जर नाश करायचे असतील तर काय केलं पाहिजे आम्ही तिथं जाऊन? काय नाश करायचे असतील तर? पुन्हा एकदा वाक्य सांगतो, पाप जर नष्ट करायचे असतील याचा अर्थ तुम्ही पाप करता. लाडसाहेब बरोबर आहे का? म्हणजे चूक असलं दुरुस्त करा बरं का. केलेले पाप जर धुवून टाकायचे असतील, पुन्हा 12 वर्ष मोकळा गडी.
कशाला? कबीरानी पुन्हा खास म्हणलंय तीर्थ, आणि जगद्गुरूंनी म्हणले तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थाच्या ठिकाणी काय आहे? धोंडा. धोंडा म्हणजे दगड. तीर्थाच्या ठिकाणी धोंडा आहे, पाणी आहे. देव कुठं आहे? देव रोकडा आणि सज्जन. जो माणूस रोकडा म्हणजे रोकठोक आहे, सज्जन आहे, त्याच्या ठिकाणी देव आहे. तुम्हाला कुठं जायचं तर जा, आपलं काही घेणं देणं नाही. मी मूळ विषयावरती येतो. हे सगळं या पुस्तकात त्या ग्रामपंचायत मध्ये मला बोलवलं, माझं पुस्तक त्या ठिकाणी त्यांनी प्रकाशित केलं. याच्या 1000 प्रती एका महिन्यामध्ये लॉकडाऊन मध्येच विकल्या गेल्या. महाराष्ट्रभर गेलं. तुमच्या गावचे जगन्नाथ तेलंग आहेत, मुंबईला राहतात. माझी त्यांची भेट नाही आजपर्यंत. त्यांनी 20 प्रती मला पोस्टाने मागवल्या आणि त्यांनी त्या इतरांना वाटप केल्यात. आहे का तुमच्या गावात जगन्नाथ तेलंग? मुंबईला वगैरे राहतात का? ते आता ऐकतात मला तिकडं, म्हणजे ते तिथं आहेत मुंबईमध्ये, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. मला सांगायचा विषय आहे, ह्या पुस्तकामध्ये सगळे संत, शिवाजी महाराज या सगळ्यांचे चरित्र आहे. या पुस्तकाची ही 3री आवृत्ती आहे. लोकांच्या मागणीस्तव याला प्रकाशित केलंय. याची किंमत 100 रुपये. ओमकार भाऊनी पण याच्या काही प्रती घेतल्या होत्या. यांना आवडल्यावर त्यांनी लिहिलं. पण ज्यांना असं वाटतंय आपण हे पुस्तक घेतलं पाहिजे विकत, 100 रुपये किमतीचं आहे. आमची चिमणी आहे या ठिकाणी बसलेली स्नेहल, तिच्याकडे 100 रुपये द्या आणि घेऊन जा. पुस्तकाने काय होतंय? मस्तक घडतंय. घडलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही. 2 लोक पुस्तकं वाचतात. सगळे न्यायाधीश जर बघितले तुम्ही, ब्राह्मण आहेत सगळे न्यायाधीश, वाचतात. आज मोठे अधिकारी कोण आहेत? जास्तीत जास्त वर्ग 1चे ब्राह्मण आणि बुद्धिस्ट. दोन्ही लोक कुठेही गेले पुस्तकं विकत आणतात. ते माणसं अडाणी जरी असले, ते 14 ऑक्टोबरला नागपूरला गेले किंवा 6 डिसेंबरला मुंबईला गेले तरी तिथून पुस्तकं आणतात. आणि जे पुस्तकं वाचतात, जे पुस्तकानुसार आचरण करतात, त्यांची प्रगती होते. आपल्याला आता निश्चितपणे काळानुसार बदलावं लागणार आहे. शिवचरित्रात सांगितलेल्या गोष्टी आम्हाला आचरणात आणाव्या लागणार आहेत. सगळ्यात महत्वाची, मी ज्याला रिपीट करतोय, जे तुम्ही पैदा केलेले पोरं आहेत. माझं गाव राणीउंचे गाव आहे. आमच्या गावात एक खोड आहे. पोरं टन्नक पोरं झाले 15-16 वर्षाचे. झोपाला कुठं? पारावर. पार कळतो ना, गावच्या पारावर. पोरं बिघडली ना, मायबाप इकडं घरात, पोरं पारावर. ते काय म्हणतो? घी, काय होत नाही, खाय कोण नाही पाहत, खाय इकडं कोण आहे आता, तू चोळण मला दी. सुरू झाली गायत्रीवाले तंबाखू खाणं, पेटला देव. चपटी बी कशी सुरू होती? कोण पाहतंय? जाऊ दे. एखाद्या वेळेस तो घरी गेलाच. आता ह्या माईनी 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळलंय त्याला. त्याचा जन्म होताना तिनं भाकर चुरून खाल्ली पाण्यात. जर तिला सांगितलं की आंबट खायचं नाही, चिंबट खायचं नाही. आता पोट कापून तुम्हाला जन्म दिलाय, पोट कापून, सिझरियन. साधं जरी बोट चिरलं ना, कशी आग होती. माऊलीने पोट चिरलं तिचं, तुम्हाला जन्म दिलेला आहे. तिला तुमचे सगळे तुम्ही तिकडं काय होत आहे गाथेत पण त्याला सांगितलंय की माऊलीचं चित्त घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. जर आकाशात जर हिंडत असली तर तिचं लक्ष कोणापाशी आहे? पिलापाशी. मला सांगायचा मुद्दा आहे की ज्या वेळेस ही मुलगा तुझा पहिल्यांदा जो घरी येतोय ना, ते जर त्याचा पाय कसा आहे तुझ्या लक्षात येते माय. माझी विनंती तुला जर त्याच्या लाता खायच्या नसतील, तुला म्हणजे सगळ्या गावातल्या ज्यांच्या, तुमचं गाव चांगलं आहे, तुम्ही उदाहरण पाहतात, तुम्हाला जर त्यांच्या लाता खायच्या नसतील, पहिल्यांदा पिऊन आल्यावर त्याला झोडे, काठी नसली तर मी देतो. हे कायच म्हण लागले? ते वाणी तिनीच आहे, बाबाचा आशीर्वाद म्हणून मला ते झालंय, नवसलय मोठे केले. पण मी सांगितलं होतं निसंतान राहिलं उदाहरण. ते पहिल्यांदा पिलन, तू जर बोलली नाही, बाप माईने हाणल्यावर बापाने बी एक झटका आणायचा, आडवं यायचं नाही.
संध्याकाळी त्याला भाकर देऊ नको बाई, तुला एवढीच विनंती. दुसऱ्यांदा ते कधीच डेअरिंग करणार नाही. बिघडतं कुठं? तू म्हणते प्याव द्या ना, सगळं गावात लचपी येते, आपलंच थोडं एकटं प्या लागलं. झाला कार्यक्रम झाला, त्याला त्याची छाती फुगली. बापाला म्हणतोय फाशी घेईन बरं का मी. मरण आराम करा जे म्हणतंय ते. आणि मेलं फाशी घेऊन एखादं मरू द्या, काय हरकत नाही. नंतर तुला लाता घालण्यापेक्षा तुला तसंच वंशाचा दिवा फिवा सगळं झूट आहे. संस्कारित मी 10 वर्षांनी भेटलो, काय विचारतोय, कसं आहे, काय चाललं विचारणार नाही. 50 एकर होती बांध कोरू कोरू घेतलेली, काही वाढली का? ओमकार भाऊची माझी ज्यावेळेस 20 वर्षांनी भेट झाली, एवढाच प्रश्न राहील, काय चाललंय, कसं आहे, मुलं काय करतात. माझं किंवा ओमकार भाऊचं जर चांगलं असेल सांगायसारखं, छाती फुगून येईल. माझं जर गटारात डोळत असेल, मला जर लाता घालीत असेल, तर मला माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येते. म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे की बऱ्याचदा आपल्या मुलांवरती संस्कार करत असताना त्यांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी घडत असताना सुरुवात प्रयोग करून पहा, सक्सेस. त्याला झोडा मात्र, त्याला भाकर देऊ नका. त्याला उपाशी त्याच्या लक्षात येईल की बाबा तुकड्याची सोय होत नाही आणि हानतेत. आपल्याकडं आता मी पुन्हा एकदा शेवट करतो, बराच वेळ होत आहे माझ्या बोलण्यामध्ये, पुन्हा 15 मिनिटं वाढलेत आणि तुम्ही काय कटाळाने कोणी जांभळ्या द्यायना कोणी उठायचं नाव घ्यायना. फक्त हे सगळंच सांगत बसलो तर आता खूप उशीर होतोय. ही पुस्तकाची किंमत 100 रुपये, ज्याला घ्यायचं त्याने घ्या. आपण मला या ठिकाणी ऐकून घेतलंय, मला बोलवलंय, त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. बोलके करण्यास हवे असते संभाषण, बोलके करण्यास हवे असते संभाषण, हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक होते मार्गदर्शन. असे